50,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले आणि सोबत 3 हप्ते एकत्र बहिणींना 3 हप्ते दिले जात आहेत। हे बघा 17वा हप्ता, 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता। या बघा या 3 हप्त्याचे पैसे एकत्र 17वा, 18वा आणि 19वा, तर या 3 हप्त्याचे पैसे किती झाले बहिणींनो? तर पैसे झाले 4,500 रुपये। हे 4,500 रुपये जे आहेत ना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले। वाटप सुरू झाले आज, थोड्याच वेळात वाटप सुरू झालेलं आहे 5 मिनिटात। हे बघा 5 मिनिटात किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला? तर 5 मिनिटात जवळपास 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे 4,500 रुपयाचा। तुम्हाला पण हप्ता जरी आलेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अखेर तो निर्णय झालाच की 3 हप्ते एकत्र दिल्याचा जो काही निर्णय आहे तो झालाच। 3 हप्ते डायरेक्ट एकत्र 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे। सर्वात मोठी खुशखबर 50 लाख बहिणींना आतापर्यंत आला। तुम्हाला आलेला नसेल हप्ता तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमा होईल त्याबद्दल सांगतो आणि 50,000 रुपये पण मिळत आहे। 50,000 रुपये हे कशाचे दिले जात आहे त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे। ते अपडेट पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला। राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला किती पैसे मिळतात बहिणींनो? 1,500 रुपये, बरोबर ना? दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतात। परंतु यावेळेस 17वा हप्ता, 18वा हप्ता, 19वा हप्ता, या हप्त्याचे डायरेक्ट 4,500 रुपये 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये पण जमा होतील, परंतु जरी आलेले नसतील तर तुम्हाला आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल याविषयी अपडेट आपण समजून घेणार आहोत। सोबत 50,000 रुपये पण दिले जात आहे, त्याबद्दल पण अपडेट आहे। ती अपडेट पण तुम्हाला पुढे समजणारच आहे। तसेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करायला सांगत आहे बहिणींनो की कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून मला विचारा, कारण त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगत असतो। तुमचे जे पण समस्या असतील त्या समस्या तुम्ही कमेंटमध्ये मांडा, मला प्रश्न विचारा। तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी सर्व प्रश्नांची उत्तरे देत असतो। त्यामुळे आता जरी तुमच्या काही अडचणी असतील, काही तुमचे समस्या असतील तर त्या मांडा, कमेंट बॉक्समध्ये मांडा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे। बघा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या बहिणींनी प्रश्न विचारले आहेत त्याचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जरी तुम्ही प्रश्न मांडले आणि जे पण तुमच्या समस्या असतील आणि तुम्ही कमेंटमध्ये त्या मांडल्या तर त्या प्रश्नांची उत्तरे, त्या कमेंटची उत्तरे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे तुमच्या समस्या किंवा काही अडचणी असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा त्या व्यतिरिक्त सर्व मांडा, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटतील। ओके, चला आता समजून घेऊया आपण वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट। बघा चला लाडक्या बहिणींनो आता समजून घेऊया आपण पहिले ज्या अपडेट आलेले आहेत त्या अपडेट आपण समजून घेणार आहोत। हे बघा वाटप जे आहे ते वाटप नुकतीच आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे जवळपास बाकीच्या बहिणींना अजून हप्ता आलेला नाही। ज्यांना कोणाला हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व समजून जाईल बहिणींनो। तसेच भरपूर महत्त्वाच्या अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेल्या आहेत। KYC संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। आता बघा पती वडील हयात नसतील तर अशा बहिणींनी KYC कशी करायची, तर या बहिणींसाठी आता मार्ग काढलेला आहे। पती वडील नसतील तर KYC कशी करायची त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटित, हे बघा
घटस्फोटित जरी महिला असेल तर अशा बहिणींनी KYC कशी करायची याबद्दल पण निर्णय झालेला आहे। त्या संदर्भात आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत डिटेल्समध्ये। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाचा आहे। तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा बहिणींनो, ओके। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। एक एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे। काहीच टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये सर्व मी सांगतो। काहीच काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सांगतो मी तुम्हाला तर सर्व अपडेट। बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये 4,500 रुपये वाटपबद्दल आणि 50,000 रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत। त्यामुळे नीटपणे समजून घ्या माहिती मी काय सांगत आहे, ओके। चला बघा आता जे आपण अपडेट आलेले आहेत त्या अपडेट संदर्भात माहिती। आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून देतो, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही। आपल्या चॅनलचे व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहितीसाठी व्हिडिओ असतात आणि योजनेसंदर्भात आणि ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, ज्या बातम्या येतात त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो। वेगळं मी दुसरं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि कुठलीही फसवणूक आपल्या चॅनलवर होत नाही आणि कुठलाही दावा केला जात नाही, एवढं तुम्ही डिस्क्लेमर लक्षात ठेवा। आणि यूट्यूब टीमला पण माझं तसंच सांगणं आहे की कुठलाही दावा या चॅनलवर केला जात नाही आणि कुठलीही फसवणूकची माहिती किंवा जे काही व्हिडिओ असतात ते फक्त एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, ओके। चला आता योजनेसंदर्भात माहिती समजून घ्या, फारच महत्त्वाची माहिती आहे। तर बघा, लाभार्थी महिलांना KYC करायला सांगितलेलं आहे। तर बघा, तर इथे तुम्ही बघू शकता, वेबसाईट तुम्हाला दिसत असेल ladkibhin.maharashtra.government.in। याच वेबसाईटवरती जाऊन KYC करावी लागणार आहे सर्वांना। आणि भरपूर बहिणींनी KYC केली, अजून भरपूर बहिणी बाकी आहेत, KYC करा। या सरकारी अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या मोबाईलद्वारे घर बसल्या KYC पूर्ण करू शकतात। यासाठी पात्र महिलेचा आधार कार्ड तसेच पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड वापरून KYC पूर्ण करायची आहे। आता ज्यांचे पती वडील आहेत त्यांची KYC तर झाली, परंतु अशा भरपूर माझ्या माता बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे पती नाहीत, वडील नाही, तर मग त्यांनी आधार कार्ड कोणाचं टाकायचं, तर या संदर्भात आता मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आता तुम्हाला पण KYC करता येणार आहे बहिणींनो, पती वडील हयात नसतील तरी देखील तुम्हाला KYC करता येणार आहे, त्याबद्दलच आपण समजून घेणार आहोत। हे बघा, विधवा आणि निराधार महिलांसाठी अपडेट, मोठी अपडेट आहे। KYC करताना ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांना पती किंवा वडिलांचा आधार कार्ड जोडताना अडचणी येत होत्या। या समस्येची दखल घेत महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आता मोठी माहिती दिली आहे। आदिती तटकरे मॅडम आता या संदर्भात काय सांगत आहे बघा, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ज्या बहिणी विधवा आहेत, निराधार आहेत, अशा बहिणी आता KYC करू शकता लाडकी बहीण योजनेची। सर्वांना KYC करता येणार आहे। चला त्याबद्दल जे अपडेट आहे आता बघा, आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली जी माहिती आहे ती माहिती बघा तुम्ही आता। तर सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे, सर्वांनी KYC पूर्ण करायची आहे। आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या KYC साठी वेबसाईटवरती लवकरच काही आवश्यक बदल केले जातील अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। या बदलांमुळे अशा महिलांना डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे। हे बघा, आता बघा ऑप्शन काय येणार आहे,
जरी पती किंवा वडील हयात नसतील तर KYC कशी करायची आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो मी आता। हे बघा, पती किंवा वडील हयात नसतील त्यांच्यासाठी बघा, आता पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांच्यासाठी ऑप्शन कसा येणार आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो। हे बघा, पती, एक मिनिट, हे बघा, तर पती हयात नाहीत तर KYC कशी करायची, वडील हयात नाहीत तर KYC कशी करायची, तर इथे असा ऑप्शन असेल, पती हयात नाहीत वडील हयात नाहीत आणि तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं असेल, असं चौकोनी बॉक्स दिलेला असेल आणि तिथे अपलोड असं नाव असेल इंग्लिशमध्ये, अपलोड, ओके, असं अपलोड नाव असेल इंग्लिशमध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। नाहीतर इथेच तुम्हाला दिलेलं असेल पती वडील हयात नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र सादर करा, त्यानंतर अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पती हयात नसतील तर पती यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा वडील हयात नसतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र ते तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे। त्यानंतर पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याची गरज नसेल, मग ओके, मग आधार कार्ड टाकण्याची गरज नसेल कागदपत्रे अपलोड केल्यानंतर। आता घटस्फोटित महिला असेल, घटस्फोटित महिला असेल तर त्यांच्यासाठी पण तिथे एक अपलोडचाच ऑप्शन येणार आहे आणि अपलोडच्या ऑप्शनमध्ये घटस्फोटित संबंधित जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र तिथे अपलोड करायला सांगितलेलं असेल। मग घटस्फोटित संबंधित जे कागदपत्र असेल तुमच्याजवळ ओरिजिनल ते तिथे अपलोड करून द्यायचं आहे, मग तुम्हाला आधार कार्ड टाकण्याची गरज नसेल बहिणींनो। आलं लक्षात? आता बघा वाटप संदर्भात अपडेट। आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं की 4,500 रुपये वाटप सुरू झाले म्हणून लाडक्या बहिणींना 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता प्लस 19 हप्ता या 3 महिन्याचे 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये वाटप असं तुम्हाला भरपूर यूट्यूब चॅनल आणि इतर सोशल मीडियावरती माहिती दिली जात आहे। परंतु सत्य काय आहे, सत्य फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बहिणींनो। तुम्हाला जी माहिती दिली जात आहे 4,500 रुपये वाटप संदर्भात, तर अशी कुठलीही वाटप संदर्भात GR आलेलं नाही ना, कुठलीही या संदर्भात शासनाने घोषणा केलेली नाही। त्यामुळे अशा माहितीला बळी पडू नका। तुम्हाला दावतो मी आता वरून काय माहिती आली, वरून जे अपडेट आलेले आहे आता ती अपडेट तुम्हाला दाखवतो मी। आणि मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये तीच अपडेट दिलेली आहे आणि जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती तुम्हाला सांगितली ती खरी ठरलेली आहे। कारण आपल्याकडे जी माहिती येत असते ना ती सोर्सनुसार माहिती येत असते। आपण असं उडवाउडीचं काम आपल्या चॅनलवर केली जात नाही, तुम्हाला सांगितलंच मी, दावाचा वगैरे कुठलाही दावा केला जात नाही। जी रिॲलिटी आहे, जे सत्य आहे आणि जी बातमी येते वरून ती बातमी मी तुम्हाला सांगत असतो। आता जे वरून माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला दाखवतो मी। हे बघा काय म्हटलेलं आहे ते स्पष्ट म्हटलेलं आहे, बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। हे बघा तुम्हाला दाखवतो मी, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही। हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्यात की 17वा हप्ता देखील मिळणार आहे। ही वरून आलेली माहिती आहे बहिणींनो। वरून म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या डिपार्टमेंटकडून ही माहिती आलेली आहे की ज्या काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संपल्यानंतर 17वा हप्ता मिळेल। म्हणजे मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की जवळपास तुम्हाला 4 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळेल, तर तेच होणार आहे। 4 डिसेंबर रोजी तुम्हाला हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींनो आणि 1500 रुपयेच तुम्हाला येणार आहे, 17वा हप्ता भेटणार आहे असं आता कन्फर्म झालेलं आहे। आलं लक्षात? 4 डिसेंबर रोजी 1500 रुपये तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुका संपन्न झाल्यानंतर म्हणजे 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे, मग 4 डिसेंबर रोजी हप्ता यायला काही हरकत नाही। आलं लक्षात तुमच्या? तर बघा जी माहिती मी तुम्हाला देत असतो ती पूर्णपणे सत्य असते आणि ही माहिती मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती, परंतु ही अपडेट आता आलेली आहे। परंतु मी अगोदरच तुम्हाला या संदर्भात माहिती दिली होती, कारण आपल्याकडे पहिलेच माहिती येऊन जाते बहिणींनो। या संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्याकडे पहिलेच माहिती येऊन जाते
त्यामुळे मी एवढं तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला सांगून देतो पहिले, म्हणजे अपडेट येण्याच्या पहिलेच सांगून देतो की काय होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. ओके. आणि मी पर्याय संदर्भात पण बोललो होतो आणि तो पर्याय पण भेटणार आहे, त्याबद्दल अजून आपण माहिती समजून घेऊया. बघा, तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला पहिलेच अपडेट देऊन देतो. अपडेट जे आलेलं नसते तरी त्या अगोदरच मी तुम्हाला माहिती सांगून देतो, म्हणजे आपल्याकडे पहिलेच अपडेट येऊन जाते. अपडेट प्रसिद्ध होण्याच्या अगोदरच पहिले आपल्याकडे अपडेट येऊन जाते. आणि मी तुम्हाला माहिती हे देखील सांगितलं होतं की काहीतरी ऑप्शन येणार आहे, पती वडील हयात नसतील त्या संदर्भात ऑप्शन येणार आहे आणि 100% आता त्या संदर्भात ऑप्शन दिला जाणार आहे. कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात ऑप्शन तिथे दिला जाणार आहे. हे बघा, इथे माहिती आता आलेली आहे. ओके. मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी ही माहिती दिलेली आहे आणि मी जे सांगितलं आहे तेच होत आहे. त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघत चला. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 50,000 रुपये भेटणार. आता हे 50,000 रुपये कशाचे मिळणार आहेत त्याविषयी जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घ्यायची आहे. हे बघा, 50,000 रुपये हे कोणाला मिळणार आहे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची नवीन योजना, या पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयाची मदत. हे बघा, काही जण तुम्हाला सांगत होतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात 4,500 रुपये मिळतील, तर 4,500 रुपये नाही तर फक्त 1,500 रुपयाचा हप्ता 17वा हप्ताच मिळणार आहे आणि 4 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळेल. ओके. 3 महिन्याचे एकत्र नव्हे तर फक्त 17वा हप्त्याचंच तुम्हाला पैसे मिळू शकतात. आणि जरी सांगता येत नाही, अपडेट आल्यावर 3,000 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 17वा आणि 18वा या 2 हप्त्याचे अपडेट पण येत आहे की या 2 हप्त्याचे पण एकत्र 3,000 रुपये येऊ शकतात. बघू पुढे त्या संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला सांगतो. परंतु 50,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला, व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो ना, तर हे 50,000 रुपये लाडक्या बहिणींना नव्हे तर शेतकरी भावांना भेटणार आहे. कशामुळे भेटणार आहे, तर या पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे सरकारकडून. फडणवीस सरकारकडून ही मदत मिळणार आहे. कोणतं पीक लावल्यावर तुम्हाला हे मिळेल बघा. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या पीक स्पर्धेच्या माध्यमातून बघा, जी काही पीक स्पर्धा आहे या पीक स्पर्धेच्या माध्यमातून विजेता शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असून याच्या अर्ज प्रक्रियेला नुकतीच आता सुरुवात झाली आहे. म्हणजेच या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम नाव नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच पीक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे आणि मग पीक स्पर्धेत जे शेतकरी चांगली कामगिरी करतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे. हे बघा, तर सरकारने महाराष्ट्रातील पीक उत्पादकता वाढवण्यासाठी रब्बी हंगामात पीक स्पर्धा आयोजित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. बघा त्या संदर्भात अधिक माहिती. तर काय बोललेलं आहे ते, ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे 50,000 रुपयासाठी. म्हणजेच या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि राज्य स्तरावर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. विशेष बाब अशी की या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या या पीक स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 1 एकर क्षेत्रावर सलग लागवड करणं आवश्यक राहणार आहे. ओके. पुढे बघा या संदर्भात माहिती. तर या योजनेत राज्य पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये, दुसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 40,000 आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 30,000 रुपये मिळणार आहेत. तसेच जिल्हा पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला 10,000, दुसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 7,000 आणि तिसऱ्या येणाऱ्या शेतकऱ्याला 4,000 दिले जाणार आहेत. तसेच तालुका पातळीवर पहिले येणाऱ्याला 4,000 रुपये, दुसऱ्याला 3,000 आणि तिसऱ्याला स्थानी विराजमान होणाऱ्याला 2,000 मिळणार आहेत. बघा, म्हणजे
बघा, राज्यावरती पहिले आलेला शेतकऱ्याला 50,000 रुपये, त्यानंतर जिल्ह्यावरती जरी जो पहिला येईल त्याला इथे बघा 10,000 दिले जाणार आहेत. त्यानंतर तालुक्यावरती आला पहिला तर त्याला हे बघा तालुका पातळीवर येणाऱ्याला 4,000. म्हणजे हे चांगलं आहे की तालुक्यावरती पहिला येणारा, जिल्ह्यावरती पहिला येणारा किंवा राज्यावरती पहिला येणारा यांना वेगवेगळं म्हणजे बक्षीस दिलं जाणार आहे. ठीक आहे, ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती, यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. 50,000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला समजलं. आता लाडक्या बहिणीने भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत. चला, लाडक्या बहीण च्या जे काही प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल मी आता तुम्हाला सर्व माहिती सांगतो. हे बघा, पहिलाच प्रश्न विचारण्यात आला आहे, KYC करताना माझे कोणी सरकारी तर नाही, पण माझ्याकडून तिथे नाही उत्तर लिहिलं गेलं, नंतर ट्राय केलं पण आधार नंबर टाकताच सक्सेसफुलीचा मेसेज येतोय, तर काय करावं प्लीज सांगा. हे बघा, KYC करताना भरपूर बहिणींकडून एक चूक झालेली आहे. ती चूक काय आहे आणि त्याचं आता काय करावं लागणार आहे तुम्हाला त्याविषयी मी माहिती सांगतो. आणि याबद्दल आता एडिट करता येईल का तर त्याबद्दल समजून घ्या. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि उत्तर बघा. आता तर बघा, आता KYC करताना तिथे ऑप्शन असतो तुमचे पती हे सरकारी कर्मचारी तर नाहीत ना, आणि सरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत का नाही असं तिथे विचारलेलं आहे. मग तिथे आहेत का असं विचारलेलं आहे. सरकारी कर्मचारी आहेत का म्हटलेलं आहे. बरं, आहेत का, त्यामुळे मग तुम्हाला तिथे पर्यायामध्ये होय किंवा नाही असं 2 ऑप्शन येतात. बरोबर, आता सरकारी कर्मचारी आहेत का नाही, तसं नाही विचारलेलं. सरकारी कर्मचारी आहेत का म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत की नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे की आमचे काय म्हटलं ते मी सांगतो तुम्हाला लक्षात. तर आमचे पती सरकारी कर्मचारीत नाहीत असं म्हटलेलं आहे. नाही आणि कुठलंही वेतन घेत नाहीत म्हटलेलं आहे. मग आता असं विचारलेलं आहे तिथे, असा प्रश्न आहे नाहीत मध्ये विचारलेला आहे. तर मग तिथे भरपूर बहिणींनी होय आणि नाही पर्याय दिलेला आहे. तर मग आता घेत नाहीत म्हणजे होय आलं ना, तर तिथे भरपूर बहिणींनी नाही लिहिलेलं आहे, म्हणजे नाही पर्याय निवडलेला आहे. तिथे पर्याय होय निवडायचा आहे. होय पर्याय निवडायचा आहे. आणि दुसरा ऑप्शनचा पण पर्याय होय निवडायचा आहे KYC करताना. परंतु तिथे काय झालं, बहिणींकडून होय पर्यायावरती नाही पर्याय निवडून गेलेला आहे. त्यामुळे अशा बहिणींनी काय करायचं असा प्रश्न आहे ना. चला, याबद्दल सांगतो. हे बघा, आता या संदर्भात तर कुठलीच अपडेट दिलेली नाही, परंतु हे बघा, पर्याय जो तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायला पाहिजे होत तुम्ही, तिथे तुमची चूक आहे. इथे आता तुमची चूक आहे, परंतु आता ते मग सुधारायची कशी असं तुमचा प्रश्न आहे ना. तर हे बघा, काही टेन्शन घेऊ नका. एडिटचा ऑप्शन आला तर मी सांगतो तुम्हाला, परंतु एडिटचा ऑप्शन अजून त्यांनी दिलेलं नाही. परंतु तिथे तुम्हाला होय निवडायचं होतं, तुम्ही घाई गडबडीने नाही निवडून टाकलं, त्यामुळे तुमच्याकडून झालेलं आहे ते. आणि महत्त्वाचं म्हणजे काही टेन्शन घेऊ नका, जरी त्या संदर्भात काही अपडेट आली तर नक्कीच सांगतो. त्या संदर्भात अजून काही अपडेट आले नाही. ओके, तुमची KYC झालेलं आहे. आता वरून आता बघा, तुम्ही जरी तिथे नाही पण जरी तुम्ही क्लिक केलेलं असेल, बरोबर, परंतु तुम्ही तुमचा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकलेला आहे. आता डायरेक्ट शासन KYC मध्ये नाही पर्याय निवडलेला आहे म्हणून ते काही असं नाहीवरती हे करणार नाही. आता जरी ज्यांनी होय पण पर्याय निवडलेला आहे ना, परंतु तुमचा पतीचा आधार क्रमांक वरती केलेला आहे, मग तिथून चेक केलं जाणार आहे की तुमचे पती सरकारी कर्मचारी आहेत की नाही. आलं लक्षात. त्यावरती एवढं काही टेन्शन घेऊ नका. तिथे होय किंवा नाही जर ऑप्शनमध्ये चूक पण झालेलं असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचं आधार कार्ड मग ते चेक करतील, वरून चेक केलं जाईल. ते चेक केल्यानंतर तुमचे पती सरकारी कर्मचारी आहेत का, वेतन घेतात का, हे सर्व गोष्टी चेक होणार आहेत. म्हणून काही टेन्शन घेऊ नका जास्त. ओके, वरून ते चेक होईल. आणि जरी तुमचे पती खरंच वेतन वगैरे किंवा सरकारी कर्मचारी नसतील तर मग तुमचा लाभ सुरू केला जाईल. आलं लक्षात. म्हणजे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. होय नाही पर्याय निवडला पण तर काही टेन्शन नाही, वरती आधार कार्डवर ते चेक होणार आहे. पुढील प्रश्न बघा. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर समजलं. पुढील प्रश्न आहे, कधी येणार आहे सांगा.
हफ्ता तुम्हाला 4 डिसेंबरपर्यंत मिळेल। त्यानंतर नागपूर जिल्हा में कब तक मिलेंगे पैसे, 4 डिसेंबरपर्यंत सर्वांनी वाट बघा, 4 डिसेंबरपर्यंत हप्ता येणार आहे। मला ऑक्टोबरचा हप्ता आला नाही दादा, माझे KYC झाले आहे। हे बघा, तुमची KYC झाले असेल, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आला नसेल, तुम्ही बँकेचा आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे का तेवढं चेक करा। जर नसेल तर आधार कार्ड बँकेशी लिंक करा तरच हप्ता येईल। एखाद्या वेळेस काय होऊन जातं, आपलं जे आधार कार्ड असतं ते बँकेशी अनलिंक होऊन जातं, त्यामुळे ते अनलिंक झालेलं असेल ते लिंक करा, मग हप्ता येऊन जाईल, तुम्हाला काही टेन्शन नाही। सर माझी KYC झाली आहे, कॉंग्रॅच्युलेशन ज्यांची KYC झालेली आहे त्यांना। सर आले नाही पैसे हप्ता अजून, तर 4 डिसेंबरपर्यंत वाट बघा सर्वांनी। गीतांजली आहे मी, माझे हस्बंडसुद्धा नाहीत आणि ऑफ झाले आहेत आणि माझे फादरसुद्धा नाहीत, माझी KYC होत नाही तर काय करायचं। तर बघा, KYCसाठी सांगितलं तुम्हाला एक पर्यायी ऑप्शन येईल तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची। माझे पण KYC झाले आहे दादा, कॉंग्रॅच्युलेशन ज्यांची KYC झालेलं आहे त्यांचं अभिनंदन। नाही आले दादा 17वा हप्ता अजून आले नाही, 4 डिसेंबरपर्यंत मिळेल। नहीं आया पुणे, 4 डिसेंबरपर्यंत सभी ने वेट करना है। अजून हप्ता आला नाही दादा, माझी KYC झाली आहे, खूप खूप धन्यवाद। KYC झाल्याबद्दल तुमचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, परंतु हप्ता तुम्हाला 4 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे लाडक्या बहिणींनो। पात्र आहोत की अपात्र आहेत ते कसं कळणार प्लीज सांगा। आता पात्र असाल किंवा तुम्ही अपात्र झालेला असाल तर ऑटोमॅटिक तुमचा हप्ता बंद केला जातो, अपात्र झालेला असाल तर। हे बघा, बोनस येणार आहे की नक्की, कधी येणार? बोनस संदर्भात मागच्या वेळी पण सांगितलं होतं तुम्हाला ना, आता पण सांगतो, बोनस संदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही आणि बोनस मिळणार नाही। ओके, तर ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात। ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असेल तर मांडा, नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो। धन्यवाद। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि व्हिडिओसाठी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।